देशातील सर्वात चांगली मेट्रो आपल्या नागपुरातील प्रत्येक रिंग रोड आणि बुटीबोरी समोर जाण्यासाठी मेट्रो बनवणार। नागपुरातील भाषणामध्ये नितीन गडकरींची प्रतिक्रिया कि नागपुर के पूरे रिंग रोड पर मेट्रो बनाने के लिए और आगे बुटीबोरी से आगे वर्धा की तरफ जाने के लिए और इधर नागपुर से लेकर आगे कोराडी के आगे जाने के लिए अब मेट्रो बनाने के बारे में डीपीआर बनाने की शुरुआत उन्होंने करने का निर्णय किया है। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला सिद्धिविनायक मंदिरात महिलांकडून आरती करण्यात आली आहे। शिवसेनेच्या नेत्या मीनाताई कांबळे, शीतल मात्रेंसह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही आरती करण्यात आली। सर्व लाडक्या बहिणींचे इच्छा होती की आपल्या शिंदे साहेबांसाठी आपण काहीतरी करावं, म्हणून महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात त्याचप्रमाणे प्रत्येक विधानसभेमध्ये आज लाडक्या बहिणींनी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी महाआरतीचं आयोजन केलेलं आहे। नवी मुंबईच्या सीवूडमध्ये खासदार आपल्या दारी उपक्रम संपन्न झालाय। सिडको अंतर्गत येणाऱ्या सोसायट्यांच्या स्वयं पुनर्विकासात संदर्भातील प्रश्न नागरिकांकडून मांडण्यात आले। खासदार नरेश मस्केंनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। नगरसेवकांचा काही ठिकाणी पराभव झाला तरी सुद्धा आमचे नगरसेवक, मी त्यांना नगरसेवकच म्हणेल, आमचे उमेदवार कामाला लागलेले आहेत आणि खासदार म्हणून लोकांना भेटणं, लोकांचे प्रश्न सोडवणं, कारण खूप प्रलंबित प्रश्न सिडकोचे असतील, पुनर्वसनाचे असतील आणि ते सोडवण्याच्या दृष्टीने आज लोकांशी भेट घेतलेली आहे। देवेंद्र फडणवीस राज्याचे विकास पुरुष आहेत। फडणवीसांनी नाशिकचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न सुरू केला। शिवेंद्रराजे भोसलेंकडून कौतुक। देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी यापूर्वी नाशिकला दत्तक घेतले असे स्पष्ट शब्दात सांगितले होते। त्यांच्या दूरदृष्टीने आणि विकासाभिमुख विजननुसार नाशिक विमानतळाचा संपूर्ण चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला। राज्यातील सरकारला भीक मागायची वेळ आलेली आहे। शासकीय रुग्णालयात आता पैसे मोजावे लागणार आहेत। विजय वडेट्टीवारांनी सरकारवर आरोप करत ही टीका केली। राज्यातील सरकारांना भीक मागायची पाळी आली आहे। मोदी साहेबांचे केंद्रातील सरकार आणि फडणवीसांच्या सरकारला रस्त्यावर यांची कटोरा घेऊन उभं राहिलं पाहिजे आणि त्या कटोऱ्यामध्ये लोकांना सांगितलं पाहिजे की आमच्याकडे आता रुग्णांची सेवा करण्यासाठी पैसे नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी येवल्यात हातमागावर पैठणीचे वस्त्र विणलेलं आहे। स्वतःचा फोटो असलेले पैठणी वस्त्र पाहून मुख्यमंत्री फडणवीस आनंदित झाले। वर्ध्याच्या कारंजा शंकरपट आणि कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। नितीन दर्यापूरकर मित्र परिवाराच्या वतीनं आयोजन करण्यात आलंय। आमदार सुमित वानखेडे यांच्या हस्ते शंकरपटाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। बीडच्या माजलगावमध्ये अजित पवारांना अभिवादन करत विवाह सोहळा पार पडलाय। शोक आणि संस्कार यांची सांगड घालणारा हा विवाह सोहळा सर्वत्र चर्चेचा विषय ठरतो। अमरावतीमध्ये 2 दिवसीय गझल संमेलनाचा समारोप झालेला आहे। तिसरं अखिल भारतीय मराठी गझल संमेलन 300 पेक्षा अधिक कवी आणि गझलकारांच्या उपस्थितीमध्ये पार पडले।